नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. खूप कंटाळा आलेला आहे आज आणि कळत नाहीये काय करावं. त्यात अभिला पण सुट्टी आहे, बिलवाच्या शाळेला पण सुट्टी आहे. तर अभि म्हणत होता कुठेतरी तर जाऊया. म्हटलं तर कुठेतरी म्हणजे नक्की कुठं जायचं, कारण एकतर बाहेर वातावरण थंड आहे, नेहमीप्रमाणे पावसाळी वातावरण आहे, अजिबात सनी डे नाहीये. अभि म्हणाला मी एक ठिकाण बघून ठेवतो, आपण रॅन्डम असंच जाऊ फक्त लॉंग ड्राईव्हसाठी. तर फक्त लॉंग ड्राईव्हसाठी म्हणून निघालेलो आहोत, पण पुढं तुम्हाला माहिती आहे आपण जसे पुढे पुढे जातो तसे काहीतरी शोधणं होतं. मग भूक लागली इथं थांबा, किंवा हा इथं काहीतरी टुरिस्ट अट्रॅक्शन आहे इथं पाहणं होईल. असा एक रॅन्डम डे आजचा आम्ही जगायचा ठरवलेला आहे. आल्यापासून कुठेही लॉंग ड्राईव्हला किंवा फिरायला विशेष असं कुठे सुद्धा गेलेलो नाही आहोत. तर चला, काहीही प्लॅन न केलेला, फक्त एक सिटी आहे आणि तिथं जायचं आहे एवढंच ठरवून या प्रवासाला आता सुरुवात करूयात. हे आमचं पार्किंग आहे बेसमेंटला, हिटेड पार्किंग आहे आणि बाहेर रस्त्यावर करायचं असेल तरीसुद्धा आहे, पण आम्ही हे निवडलं कारण कार सेफ राहते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थंडी असली की बरं पडतं. याचा दात हलतोय. कुठला दात हलतोय दाखव. हा ना, छोटासा. आता बिलवचे एक एक दात पडायला लागलेत आणि नवीन दात येत आहेत. आत्ता बाहेर पडलो पार्किंगमधून आणि तिथं नसते रेंज, त्यामुळे तिथं मॅप सुरू झालेला नाही आहे. तर आता तो सुरू होईल. किती तास आहे? 2 तास. हो, 2 तासाची ड्राईव्ह बघितली यांनी. मस्त. आणि कुठलं नाव म्हणाला सिटीचं? विस्लर. 104 माईल्स. बापरे, बराच लांबचा प्रवास आहे हा. तर हे वातावरण असं आहे, सगळे काळे काळे ढग आहेत. कुठं चाललोय पण आपण? साऊथला चाललोय का नॉर्थला? नॉर्थला. साऊथचा लाडच नाही करायचा बाबा. साऊथला बॉर्डर आहे. साऊथचं बघितलं मी. पहिलं आलं बोईंगचं एक म्युझियम आहे आणि टूर होती, म्युझियमची टूर आणि काय काय होतं एरोस्पेसचं वगैरे. म्हटलं इंटरेस्टिंग आहे, बिलवला पण आवडतं, मला पण आवडतं. आणि काहीतरी 2.5-3 तासाचीच ड्राईव्ह होती. अच्छा. बघितलं, मॅपमध्ये टाकलं आणि गुगल पण करावं म्हटलं. गुगल केलं, मग आलं की ते सिएटलमध्ये. म्हणजे परत पुन्हा एकदा कामाला लावा. म्हणून म्हटलं नाही, आता नॉर्थच बघायचं. नॉर्थचं हे आहे. साऊथला कुठेही जाताना 100दा मॅप चेक करायला लागतो. नॉर्थला कुठेही जा. नॉर्थला काहीच नाही, डायरेक्ट कुठं वर पोहोचणार? अलास्का. लेफ्टला थोडं गेलं, थोडं लेफ्टला वर गेलं की अलास्का. पण तिथं तरी कसं, अलास्का पण यांच्याच हद्दीत आहे. ते म्हणतील परत अलास्का. परत अलास्का. मग पुन्हा डोक्यात अलास्का. हो, असं होईल. बिल्लूला भूक लागली आहे का? हो, भूक लागली. काय खायचंय बाळाला? नाही सांगायचं. नाही सांगायचं. मग आम्ही कसं घेणार? कुठे थांबवायची गाडी? मॅगडीला. काय घेऊयात मॅगडीला? काय खायचं मॅगडी? फ्राईज आणि मॅकफ्लरी. फ्राईज आणि मॅकफ्लरी आवडतं कॉम्बिनेशन आहे, ओके नाही? हो. चला आता मॅगडी मध्ये थांबूयात. पहिला स्टॉप लगेच निघाल्या. नाही, अजून लांब आहे, म्हणजे लगेच नको थांबायला, कारण की आता इथलं मॅग येत त्यांनी 12 मिनिटं ऍड होतात रूट मध्ये. ओके, मग पुढे गेल्यावर पत्ता टाकू. कन्स्ट्रक्शन आहेतच अजून. त्याचा खाऊ घेऊन आता बाहेर पडलो. म्युझिक ऐकू येतंय का? बाहेर का एवढं लाऊड म्युझिक लावलंय काय माहिती. लावलंय. आणि ड्राईव्ह थ्रू केलं. ड्राईव्ह थ्रू करायला पाहिजे होतं. हो. तिथं पण तेवढाच वेळ लागला असता रे. चला आता पुढच्या प्रवासाला निघूया. म्हटलं की अजून सुद्धा अट्रॅक्शन वाढतं. लहान मुलांनी ओरडायचं. खूप छान दिसतोय खरं तर निसर्ग आजूबाजूला, पण ना ते इतकं छान या फ्रेम मध्ये नाही दिसत आहे, कारण ते रेषा सगळ्यात त्याच्यामधून
पाणी तेवढं छान दिसत नाहीये, पण ते डोळ्यांना छान दिसतात. आज जहाजं दिसत आहेत त्या पाण्यात. इतका सुंदर रस्ता आहे ना, म्हणजे आता मागे तर असं वाटलं बापरे हे फिल्मिंग करायला पाहिजे. तोपर्यंत आम्ही तिथून पास झालो. एका साईडला पूर्ण पॅसिफिक ओशन आहे ना, आणि हा एका साईडला डोंगर आहे. हे जे सगळे आहेत ते नॉर्थ शोर हिल रेंज समथिंग काहीतरी नाव येणार आहे ह्याचं. बहुतेक मी वाचलेलं त्यानुसार तर तसंच नाव आहे त्याचं. आणि त्यात पण खूप वेगळे वेगळे डोंगर आहेत. आणि हे जे सगळे डोंगर आहेत तर हे स्कीइंग साठी किंवा माउंटन बायकिंग साठी जास्त प्रसिद्ध आहेत. पण एका गोष्टीचा आनंद आहे की जी जी नावं पुस्तकात वाचली असतात ना तर ती बघायला मिळतात. आत्ताही आमच्या डाव्या बाजूला तिकडे समुद्र नाही, महासागर आहे, पॅसिफिक महासागर. अभिला म्हटलं आपण जाता जाता तुमच्या कमेंट मध्ये आलेल्या प्रश्नांविषयी थोड्याशा गप्पा मारूयात. मला काही काही प्रश्न लक्षात आहेत तर त्याची उत्तर अभि जास्त चांगली देऊ शकेल, त्यामुळं मी त्याला प्रश्न विचारते हा, आणि मग तो आपल्याला सांगेल. तर एका ताईंनी असं विचारलं होतं की तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचं कसं काय केलं, तिकडचंच लायसन्स तुम्हाला इथे चालतं की कसं काय, त्याच्याविषयी सांग. तर ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं जर US असेल तर तुम्ही 3 महिने गाडी चालू शकता, म्हणजे 90 दिवस गाडी चालू शकता त्या लायसन्सवर. आणि त्या 90 दिवसांमध्ये तुम्ही तुमचं लायसन्स करून घेऊ शकता. त्यांनी लिस्ट दिली आहे ज्या देशांचे नावं आहेत त्या लिस्टमध्ये, त्या देशांचं जर इश्यू केलेलं लायसन्स असेल तुमच्याकडे तर ते लायसन्स तुम्ही तिथं देऊन कुठलीही परीक्षा न देता तुम्हाला ब्रिटिश कोलंबियाचं लायसन्स मिळतं. तर इकडं US मध्ये किंवा कॅनडामध्ये असं डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचं लायसन्स नसतं, तर प्रत्येक राज्याचं लायसन्स असतं. तसं इथं प्रत्येक प्रोव्हिन्सचं लायसन्स असतं. ब्रिटिश कोलंबिया हा प्रोव्हिन्स आहे, मग त्यांचं लायसन्स मिळतं. माझ्याकडे इंडियातलं पण लायसन्स होतं आणि US मधलं पण होतं, मिनेसोटाचं. पण मला त्यांनी दोन्ही सबमिट करायला लावली आणि मग मला ब्रिटिश कोलंबियाचं लायसन्स मिळालं. ब्रिटिश कोलंबियाचा असा रूल आहे की तुम्हाला जगात कुठेही इश्यू झालेलं लायसन्स असेल तर ते तुम्हाला सबमिट करावं लागतं, मगच तुम्हाला BCचं लायसन्स मिळतं. आणि गौरीचं आम्ही अजून नाही काढलेलं, कारण की गौरीचं US मधलं जर लायसन्स इश्यू झालंय, जे ज्याला पक्क लायसन्स मिळतं, त्याला अजून 3 वर्ष पूर्ण झालेली नाहीये. जर 3 वर्ष पूर्ण नसतील झालेली तर मग तुम्हाला इथे टेस्ट द्यावी लागते. त्यामुळे आम्ही तिचं थोड्या दिवसात करून घेऊ. अजून कुठले कुठले आयडी आपण काढले? BC आयडी. हा, BC आयडी एक असतो, ब्रिटिश कोलंबिया आयडी म्हणून, जे की फक्त आयडी म्हणूनच वापरायचं, त्याचा बाकी काही यूज नाहीये असा. मग ते तुम्हाला तुमचा इथला विजा आणि तुमचं रेसिडेन्शियल प्रूफ या 2 गोष्टी दिल्या की BC आयडी मिळून जातं. बरोबर. आणि इथं मला जे मिळाले ते क्लास 5 ड्रायव्हर्स लायसन्स आहे, ज्याच्यामध्ये मी पॅसेंजर व्हेकल चालवू शकतो. पण जर तुम्हाला कमर्शियल चालवायचं असेल तर एक फुल लायसन्स नावाचा प्रकार आहे, ते मिळतं. पण ते मिळण्यासाठी मागच्या 3 वर्षांची तुम्हाला ड्रायव्हिंग हिस्ट्री लागते. म्हणजे फक्त लायसन्स 3 वर्ष जुनं असून उपयोग नाही, तर हिस्ट्री पण नसते. हे मलाही माहित नव्हतं. पण मग तुमचं जुनं लायसन्स जिथून इश्यू झालंय त्यांच्याकडे तुम्ही ती हिस्ट्री रिक्वेस्ट करू शकता, ज्या हिस्ट्रीमध्ये तुमचे ट्रॅफिक व्हायोलेशन्स असतील, तिकीट तुम्हाला किती मिळाले, काय काय ते पूर्ण हिस्ट्री, किंवा ऍक्सिडेंट मध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड असाल तर ती पूर्ण हिस्ट्री मिळते. मग त्याच्यावर तुम्हाला इथे फुल लायसन्स मिळतं. तर अशा या गोष्टी आहेत लायसन्सच्या. माझं जास्त लक्ष नव्हतं खरं सांगायचं तर, सॉरी अभि, तू काय बोलत होतास त्याकडे, कारण तिकडं इतकं सुंदर दिसत होता तो सगळा. मला कामाला लावतो, मी गाडी चालवतो, प्रश्नांची उत्तरं देतो आठवून. हो, पण गाडी चालवताना पण तू सेफ आहेस हे पण आवर्जून आपल्या प्रेक्षकांना सांग, कारण गाडी क्रूजवर आहे, गाडी क्रूजवर आहे, त्यामुळे एकदम सेफ आहे गाडी चालवत. बोलणं काही धोक्याचं नाही, त्यामुळे आम्ही कुठली रिस्क न घेता हा व्हिडिओ करतोय. हे पण तुम्हाला कॅमेऱ्यात बघत नाही. हा, तो काही कॅमेऱ्यात बघत पण नाही, तो जस्ट बोलतोय. मी पण बघत नव्हते कारण मी ज्या कामासाठी आलोय त्याचा आनंद घेतेय, रोड ट्रिप साठी आलोय. कलियुग आहे. ठीक आहे, चला, अजून आपल्याला बराच वेळ आहे, अजून 1 तास आहे. आता जरा बाहेरचं पण तुम्हाला दाखवते की प्रश्न संपले का? हा, प्रश्न आता मला आठवत नाहीत, मला एवढेच आठवत आहे. इसमें क्या थे ना, रॉकी माउंटेन्स में, डेनवर में वैसे ही माउंटेन्स है, बहुत ऊंचे ऊंचे, लेकिन यहाँ पे एक कि ऊपर बहुत ऐसा फॉग है सब. ओके, इंस्टेड ऑफ स्नो की जगह हाँ क्लाउड है सब, और लेफ्ट में वही जैसे मैंने बोला
जंगल है भाई, अच्छा है, बस मस्त ड्राइव हो रहा है अभी, मतलब पहुंचने नजदीक हो गया, आधा एक घंटा दूर होगा। 52 मिनिट्स 59 मिनिट्स खूप वर आलो आपण बघ, ढग आहे तिथं समोर. सही सही है। तो उधर अभी पहुंच रहे हो राइट? येस. ओके। मैं अपना टाइम देखा ना, बोला अरे भाई ये तो मैं आगे चल रहा है, बाकी तो बराबर मस्त टाइम है, अभी तो 1 बजे ना। हाँ 3 बजे निकलेगी वहाँ से, 3-4 बजे. खतरनाक. भाई मला दिसलंच नाही. व्हिडिओ कॉल करता येईल का ग गौरी? व्हिडिओ कॉल का हे न करता. नम्रताला कर बरं. आम्ही एकच मिनिट. आम्हाला इतकी आठवण येते ना आमच्या तिकडच्या मित्रांची, त्यामुळं जाता जाता आम्ही सगळ्यांना फोन करतो. असं वाटतं ते सगळे आज आमच्यासोबत असायला पाहिजे होते. खूप मजा आली असती या ट्रिपमध्ये. मी पुन्हा एकदा वाचलं की या माउंटन्सचं नाव काय आहे, तर हे नॉर्थ शोअर माउंटन्स आहेत जे आपल्याला दिसत आहेत जाता जाता. आणि या डोंगरांमध्ये घरं पण वरपर्यंत बांधलेली आहेत. रिसॉर्ट्स आहेत इथं खूप. म्हणजे थोडक्यात पर्यटकांसाठीच हे खास असं ठिकाण आहे म्हणायला हरकत नाही, कारण बरेच इथं हॉटेल्ससुद्धा दिसतात. लांबून लांबून पर्यटक इथं स्कीइंगसाठी येतात आणि हा सगळा भाग एक्सप्लोअर करण्यासाठी येतात. इथे जवळच एक ब्रॅकेंडल नावाची कम्युनिटी आहे, ज्याला बाल्ड ईगल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. तो भाग आत्ता काही आपण बघणार नाही आहोत, पण पुढे मागं कधीतरी बघणं होईलच. आता एखादं इथलं जवळपासचं शॉप बघूयात. आपण विस्लर सिटीमध्ये ऑलरेडी आलेलो आहोत. फ्रेश स्ट्रीट मार्केट नावाचं हे मार्केट आहे. इथे जाऊयात जरा, बघूयात आपण काय आत आहे. पिक कर ना बिलवा. I want to buy the toothpaste. नको, हे घेऊया खाली. But they look good. मला हे छान I वाटलंय. want to buy the toothpaste. हे घेऊया, छान आहे हे. विशेष असं काही नाहीये. एक नेहमीच जसं ग्रोसरी स्टोअर असतं तशा प्रकारचं हे ग्रोसरी स्टोअर आहे. आम्हाला वॉशरूमसाठीचा सुद्धा एक स्टॉप घ्यायचा होता, शिवाय खाण्यापिण्यासाठी सुद्धा काही थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणून इथे थांबलो. इथली झाडं मला खूप आवडली आहेत. सगळे इंडोर प्लांट्स आहेत, सगळे फुलांची झाड आहेत. खूप छान दिसत आहेत ती. मार्केटमधून आता बाहेर पडतोय आपण आणि गॅस भरायचा आहे. मार्केटमध्ये पण असंच गेलो होतो, जरा लोकल मार्केटमध्ये गेल्यावर कळतं की कसं काय आहे इकडे. आणि एक आपल्याला मॅग्नेट सुद्धा तिथे मिळालेलं की, त्यामुळं चला या ट्रिपचं म्हणजे कॅनडातलं पहिलं मॅग्नेट आपलं झालेलं आहे. फ्रीजला आता लागणार आहे. आता गॅस स्टेशन शोधूयात. ते स्कीइंगच आहे ना? पण वरती. ओके, एकदम वर म्हणतोय ना तू? तर ते काय झालंय, हे जे वरचं टोक आहे हा, त्याच्यावर सगळे ढग आलेले आहेत. म्हणजे ते इतकं हाय आहे, कळतंय का? खूप हाय पॉइंट आहे. आपणच मुळात आता खूप उंचीवर आलेलो आहे. सगळा एरिया हा फक्त आणि फक्त स्कीइंगचा आहे. हा, छोटी छोटी माणसं दिसतात. गोंडोला राईड आहे बघ तिथे सुद्धा. ते गोंडोला स्कीइंग वाल्यांसाठीच असेल. खालून हा वर नेऊन सोडणार, नाहीतर दिवसात एकच होईल. हो ना. पण स्कीइंग साठी तर बरीच माणसं दिसत आहेत. आणि इथं आल्यावर आम्हाला दुरुजची आठवण आलेली आहे. जरा जरा तसं वाटतंय. आता थोडा थोडा सूर्य दिसलेला आहे. सूर्य आल्यावर जरा अजून छान दिसतात डोंगर सगळे. पण पाऊस सुद्धा सुरू आहे. इंद्रधनुष्य दिसेल का रे आवी? दिसू शकतो, पण सूर्य डोक्यावरच आहे ना, एक का कुठल्या तरी समोर आहे असा सूर्य आहे. हा सूर्य आणि हा डोंगर. मला तेच आठवलंय की त्या असं वाचलेल्या लाईन डोक्यात फिक्स असतात ना, ती गोष्ट होती. छान छान गोष्टी पुस्तकातली. आणि शेवटची गोष्ट होती, मला एवढंही आठवतंय, श्रीकृष्ण म्हणतो महाभारतातली गोष्ट नाहीये ती, महाभारतात आहे. हो, मग ती गोष्ट असायची ना लहानपणी, गोष्टी रूपातच होतं ना ते सगळं. हा सूर्य आणि हा जयद्रथ. नाही, जयद्रथलाच म्हणतो का तो? हा, अभिमन्यूला सांगतो ना, अर्जुनाला. गो, मी सगळे कन्फ्युज का झाली इतकी. बरे निवेज, ते आता आम्हाला आठवलेलं आहे. कशावरून कुठे विषय जाईल ना काय सांगता येत नाही.
आता गॅस स्टेशन यायला आपल्याला 25 मिनिट आहेत अजून. मग तिथे आपण फ्युएल भरूयात आणि एक मस्तपैकी कॉफीचा ब्रेक घ्यायचा, कारण कुठल्याही ट्रिपला गेलोय आणि कॉफीचा ब्रेक झाला नाही असं होत नाही. हो, एखाद्या पॉइंटला थांबूयात ना. नदी, डोंगर, झाड सगळंच आहे इथं. वरती स्नो. बरोबर. गॅसच्या ब्रेकच्या आधीच आम्हाला टिम हॉर्टन्स दिसलेला आहे, त्यामुळे इथं आधी कॉफी घ्यायची आहे. टिम हॉर्टन्सला आता थांबलो, पण मी उतरले नाही. बिल्व सुद्धा उतरला नाही. बिल्व जरा झोपेला आलाय, त्यामुळे म्हटलं अविला तूच जा, आणि मला पण जे हवंय ते त्याला सांगितलं. आम्ही आलो त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच असं वाटायला लागलं एक कॉफीचं चांगलं दुकान आपण शोधलं पाहिजे, कारण कॉफीची सवय होती तिकडे असताना सुद्धा. कुठेही बाहेर जाणं झालं किंवा सहज म्हणून मित्रांना भेटायचं असेल तर आम्ही करिबू कॉफीमध्ये भेटायचो. करिबू कॉफी मिनेसोटातली एकदम फेमस कॉफी हाऊसेस आहेत. मग इथं तसं बघितलं तर टिम हॉर्टन्स आम्हाला दिसलं की सगळीकडे टिम हॉर्टन्स दिसतात, तर हे पण इथलं फेमस असणार. घेऊन आलेला आहे आम्ही कॉफी. मग अशी मी टिम हॉर्टन्स बद्दल सांगत होते, मधूनच स्टोरेज फुल झालं, त्यामुळं ते स्टोरी अर्धीच सांगायची राहिली आणि तो आता मला संदर्भ पण लक्षात नाही, पण मला बरंच काहीतरी सांगायचं होतं. बहुतेक टिम हॉर्टन्स ही मल्टीनॅशनल कॉफी हाऊस अशी चेन आहे, एकूण 14 देशांमध्ये आहे. हे काही मला बहुतेक तुम्हाला त्यावेळी सांगायचं असेल. एनिवेज मी विसरले, मी नंतर सांगेन आता. तर गॅस भरेपर्यंत माझी ती कॉफी पिऊन सुद्धा झाली, कारण त्या गॅस भरायला वेळ लागला. कसा वेळ लागला ते आम्ही सांगेल आता. हेच आहे की आपण कम्फर्ट झोन मध्ये कसं जातो, एखाद्या गोष्टीची किती सवय होऊन जाते आपल्याला. आम्ही गेले 5-6 वर्ष कॉस्को मध्येच जवळजवळ 90-95% वेळा गॅस कॉस्को मध्येच भरला. आणि कॉस्को मध्ये फक्त जायचं, गाडी पुल करायची, तिथं टॅप करायचं आणि नोझल तो तुमचं गॅस भरायचं जे काय म्हणतो आपण त्याला, इनलेट, इकडे किंवा इकडे कुठल्याही साईडला असलं तरी तो कॉस्कोचा नोझल ओढून घेता येतो पाहिजे त्या साईडला. पण इथं तसं नव्हतं, मग त्यामुळे गाडी पुन्हा फिरवून आणायला लागली आणि टॅप करण्याच्या ऐवजी इथं कार्ड इन्सर्ट करा, तुमचा पिन टाका, या सगळ्या गोष्टी होत्या आणि याची सवय राहिली नाही. त्यामुळे हे असं हे बाहेर फिरायला पडलं की किंवा गेलं ना की कळतं की आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत, त्या सगळ्या कळतात या अशा फिरण्यामुळे. बरोबर. कॉस्को इथं आसपास नाही, त्यामुळे आणि आम्हाला भरायचाच होता गॅस, त्यामुळे जे जवळ आहे तिथं आम्ही गाडी थांबवली. पण बाकी घराजवळ एक कॉस्को आहे, तिथं आल्यापासून तर तिथेच गॅस भरतोय आम्ही. ठीक आहे, लर्निंग आहे. हो, आणि आपण त्याविषयी पण थोडं बोललं पाहिजे. युद्धामुळे सगळीकडे आपल्याकडे तर कसली अवस्था पेट्रोलची झालेली आहे सध्या. खूपच म्हणजे रांगा वगैरे लागतात, अशा बातम्या आम्ही बघत असतो. कॅनडात तशी सिच्युएशन नाहीये, कारण यांचे स्वतःचे सगळे हे. कॅनडा जगातलं 4 नंबरचा सगळ्यात मोठा ऑइल प्रोड्युसर आहे, त्यामुळं तशी काय अवस्था नाहीये. पण तुला सांगूया एकंदरीत युद्धाबद्दल अशी मला तर असं वाटायला लागलं, याच्यापेक्षा लहान पोरं चांगली भांडतात माहितीये, कारण की ऍटलिस्ट त्यांना माहित तरी असतं की मला काय पाहिजे या भांडणातून. मग एखाद्या चॉकलेटसाठी भांडत असतील, खेळण्यासाठी, त्यांना माहित असतं की हे मिळालं की मला भांडण थांबवायचे. इथं असं झालं की यांना माहितच नाहीये की भांडतायत कशासाठी. आणि अक्षरशः म्हणजे एवढ्या मोठ्या देशाच्या एवढ्या मोठे सगळे जे प्रेसिडेंट वगैरे आहेत, राष्ट्रपती, प्रधानमंत्री जे काय, त्यांनी असे डिसिजन घ्यावे नाही, असं भांडावं. काय मग पुढच्या पिढीला आदर्श राहणार आणि कसे यातनं पुढचे राजकारणी घडणार, काय कळतच नाही की जग कुठल्या वाटेवर चाललंय. आणि युद्ध नेहमी विनाशच करतं. युद्धातून म्हणजे जरी तुम्ही जिंकलात ना ते युद्ध, तुम्ही तुमची माणसं गमावलेली असतात ना, त्यामुळे युद्ध नेहमी विनाशकारीच असतं, असं माझं तर स्पष्ट मत आहे. पण तुला माहिती युद्ध टाळता येत नाही, कारण अस्तित्वाचा प्रश्न असतो काही देशांचा. आणि असं बरेचसे विचारवंत असं म्हणतात की युद्ध तुमच्या देशाला प्युरिफाय करतं किंवा तुमच्या देशाचा सोल जिवंत ठेवतं. त्यामुळे देश आणखीन घट्ट होण्यासाठी युद्ध म्हणजे जसं की आता जपानमध्ये अणुबॉम्ब पडला तर ते परत त्यातनं उभे राहिले, परत त्यांनी सगळं हे केलं, पण त्याचे परिणाम पुढच्या कित्येक पिढ्या भोगतात, त्याचं काय ते होतच राहणार. आणि युद्ध कधी, माणूस जेव्हापासून जन्माला आलाय तेव्हापासून टोळ्या होत्या, तेव्हापासून ते सर्वायव्ह ऑफ द फिटेस्ट जगाचा नियम आहे. युद्धाशिवाय असं होऊ शकत नाही की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळेल. आणि ज्यावेळी असं होईल ना त्यावेळी मला असं वाटतं की माणसाची जमात नष्ट होईल. जाऊ दे, युद्धापेक्षा आपण हा विषय बघूयात. किती सुंदर दिसतंय माहिती आहे, किती सुंदर धबधबा इकडे. हा, हे मी तुला स्पॉट म्हणत होते. स्पॉट ना थांबायचंय का?
जाऊ देत आता. आपल्या पलीकडच्या बाजूला आहे. धबधबा दिसणार नाही तिकडून. दिसतोय का? नाही दिसत आहे, तो झाडांमुळं आहे त्याच्या मागे. एके ठिकाणी पर्यटकांना बघण्यासाठी म्हणून असं एक जागा तयार केलेली आहे रस्त्याच्या बाजूला. आम्ही म्हणाला तिथे थांबूयात, फक्त तूच उतर, तू बघून ये कसं काय आहे. तर मी आता तिथून बघतीये. इथून मला दिसतोय पॅसिफिक महासागर, पण तो पूर्ण असा दिसत नाहीये. तुम्हाला माहिती आहे पॅसिफिक महासागर जो आहे व्हॅन्कुव्हरला लागून असलेला, तर तिथून खूप फेरीज आपल्याला बेटांवर घेऊन जातात. इथं छोटी छोटी खूप बेटं आहेत. आपण तिकडे सुद्धा पुढं जाणार आहोत. जसं समर येईल, जसे छान छान फिरण्याचे दिवस सुरू होतील, तर त्या बेटांवर सुद्धा फिरण्यासाठी जाणार आहोत. तेव्हा पॅसिफिक महासागर आपल्याला जास्त छान बघता येईल असं मला वाटतंय. हे जे समोर दिसतंय ना, तर ते माईन म्युझियम आहे आणि याच्यात अंडरग्राऊंड ट्रेन वगैरे आहे. थोडं वेळ काढून हे बघायला आलं पाहिजे. एकदम लख्ख असं ऊन असताना, निळं आकाश असताना हा रस्ता अजून छान दिसेल, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघण्यासारख्या खूपच मस्त गोष्टी आहेत. एका पाठोपाठ असे जे डोंगर दिसत आहेत, ते असं वाटतंय की नाही की चित्रात पहिला डार्क रंगाचा डोंगर आणि मागचा थोडासा फिक्या रंगाचा, असं चित्र काढल्यासारखं वाटतं. लिटरली ते इतकं सुंदर आहे. आणि मी म्हणतेय तसं ते उन्हात जास्त छान दिसणार आहे. त्यामुळं परत इकडे येणं होईलच. पुढच्या वेळी येऊ तेव्हा मात्र नक्कीच चांगला प्लॅन करून येऊ. ते म्युझियम जे आहे त्याच्याविषयी सुद्धा खूप नंतर वाचलं मी, आणि असं वाटलं की थोडा अजून वेळ असता आपल्याकडं तर ते सुद्धा आपल्याला बघता आलं असतं. आणि अजून काही आसपासची इथली ठिकाणं असतील तर ती सुद्धा प्लॅनिंग करून व्यवस्थित कुठली बघण्यासारखी आहेत हे ठरवून इथं यायला पाहिजे. पुढच्या वेळी आपण तसा प्लॅन नक्कीच करूयात.